कधी तुम्ही विचार केला आहे का मित्रांनो, की जी गोष्ट तुम्ही प्रत्येक क्षणी करत आहात, जी तुमच्या नकळत चालू आहे, तीच तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडू शकते? हो, तुमचा श्वास. जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या प्रत्येक श्वासातच एक असं रहस्य दडलंय, जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, तर तुम्ही ते जाणून घ्यायला तयार आहात का? कारण बघा मित्रांनो, तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, की म्हणजे आपलं जे श्वास आहे, तेच त्याच्यातच संपूर्ण म्हणजे ब्रह्मांड, संपूर्ण आपलं आयुष्य, जे काही गोष्टी तुम्ही आतापर्यंत ऐकत आले असणार, ते सर्व त्याच्यातच आहे. म्हणजे ते म्हणतात ना, की सासों में ही वो जादू छुपी हुई है ना? म्हणजे आपल्या श्वासातच त्या काही एकदम मॅजिक गोष्टी आहे, ज्या काही जादू आहे, त्या लपलेल्या आहे. पण त्या आपल्याला माहीत होण्यासाठी पण ते काय आहे आणि ते माहीत होण्यासाठीच ह्या संपूर्ण हा जो आजचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी व्हिडिओच्या लास्टपर्यंत, शेवटपर्यंत माहीत पडतील. तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि जे पण तुमचे विचार आहेत कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या ह्या व्हिडिओतून खूप काही तुम्ही जाणून घेण्याचा म्हणजे तुम्ही प्रयत्न करू शकाल. तर बघा, श्वासाचा जादू. श्वास फक्त हवा नाही, ठीक आहे. तो तुमच्या आत येणारी ऊर्जा आहे आणि बाहेर जाणारी जुनी ऊर्जा आहे. म्हणजे आत येणारी नवीन ऊर्जा आणि बाहेर जाणारी नवीन ऊर्जा. ती कशाच्या माध्यमातून? तर श्वासाच्या, ठीक आहे. तुम्ही लक्ष दिलंय का, की तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुमचा जो श्वास आहे तो काय होतो? हलका असतो. तुम्हाला जेव्हा राग येतो तेव्हा श्वास काय करतो ना, एकदम वेगाने धावतो, म्हणजे पळत असतो. भीती वाटली जेव्हा तुम्हाला तेव्हा श्वास काय करतो? अडखडतो, है ना? म्हणजेच श्वास थेट तुमच्या भावना आणि मनाशी जोडलेला आहे. आणि सगळ्यात मोठं सत्य म्हणजे काय? श्वास हा तुमच्या शरीर आणि मनामधून जो एक आपण म्हणतो शरीर आणि मनातला काय आहे ना, एक पूल आहे, है ना? एक ब्रिज आहे. मग आता हे जे आपलं श्वास आहे, याचा आपल्या ब्रह्मांडाशी काय कनेक्शन आहे? तर बघा, थोडं खोल विचार करूया आपण आता इथे. जो श्वास तुम्ही घेत आहात तो फक्त तुमचा नाही आहे. बघा, लक्ष द्या मित्रांनो, फार महत्त्वाची इथे गोष्ट आहे, की तुमचा जो श्वास आहे तो फक्त तुमचा नाही. तीच हवा झाडांनी दिली आहे. जे श्वास तुम्ही आतमध्ये घेता ती हवा जी आहे ती झाडांनी दिली आहे. तीच हवा हजारो वर्षापासून फिरते आहे पूर्ण ब्रह्मांडात. तीच हवा प्रत्येकजण घेत आहे. म्हणजेच प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडले जात आहात. तुम्ही वेगळे नाही आहे, तुम्ही या विश्वाचाच एक भाग आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही जर ध्यानात बसले, तुमच्या श्वासासोबत बसून तुम्ही जर ते ध्यान केलं, तर तुमच्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ती पूर्ण ह्या ब्रह्मांडात फैलते. आणि तीच पॉझिटिव्ह जी ऊर्जा असते ती प्रत्येकापर्यंत जाऊन त्यांच्याशी कनेक्ट होते, त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि मग तो समोरचा व्यक्ती खूप काही रागिष्ट असला, खूप काही जर निगेटिव्ह असला, आहे ना, खूप चिडचिडा असला, तर त्याच्यामध्ये हळूहळू काय होते ना, तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा जर त्याच्यामध्ये कनेक्ट झाली, ठीक आहे, ह्या ब्रह्मांडाच्या एनर्जीच्या थ्रू, तर तो व्यक्तीसुद्धा आपोआप काय होतं ना, हळूहळू बदलायला लागतो. म्हणूनच का म्हणतात, की ध्यानात एवढी पॉवर आहे. म्हणजे ध्यानाच्या पण फार काही गोष्टी असतात, पण ध्यानात ही जी पॉवर आहे ना, खूप काही गोष्टी बदलू शकते. म्हणून आपल्या श्वासामध्ये हा जो जादू आहे तो असं काही आहे मित्रांनो, की त्याच्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला सुद्धा बदलू शकता, अगदी डोळे बंद करून, ठीक आहे. फक्त विश्वास असायला हवा. मग अवेअरनेसचं रहस्य काय? बघा, आता एक छोटासा प्रयोग करूया. डोळे बंद करा आणि फक्त तुमच्या श्वासावर लक्ष द्या. ना बदलायचं, ना कंट्रोल करायचं, फक्त अनुभव घ्या. श्वास आत जातोय, श्वास बाहेर येतोय. काही वेळातच तुम्हाला जाणवेल, मन शांत होतंय, विचार कमी होत आहेत, तुम्ही वर्तमानात येत आहात. यातच खरी शक्ती आहे. आणि हे ज्या वेळेस तुम्ही करता ना, तेव्हा तुम्ही अवेअरनेसमध्ये असता. आणि अवेअरनेसमध्ये ज्यावेळेस आपण येतो ना, तेव्हा आपण फार छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा बारकाईने करायला लागतो. मग आता हिडन सिक्रेट काय? सगळ्यात मोठं रहस्य काय आहे, की लपलेलं सिक्रेट म्हणजे बघा, श्वास नेहमी काय होतं ना, वर्तमानात असतो, ठीक आहे. आणि वर्तमानच काय असतं ना आपल्यासाठी, हेच खरं असतं. ना भूतकाळ महत्त्वाचं आहे, ना भविष्यकाळ महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या गोष्टी गेल्या किंवा ज्या गोष्टी येणार आहे त्या आपल्या हातात सध्या नाही आहे. आपल्या हातात जे आहे ते वर्तमान क्षण आहे. म्हणून आपल्यासाठी वर्तमानात ज्यावेळेस आपण असतो, तर
आणि जेव्हा तुमचा जो श्वास आहे तो तुमचा वर्तमानात जेव्हा जोडला जातो, म्हणजे वर्तमानात जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासासोबत असता, तेव्हा काय होतं ना, तणाव तुमचा नाहीसा होतो, भीती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांत होतं. म्हणतात जेव्हा मन शांत असलं ना, तेव्हा सर्व गोष्टी फार सुंदरपणे आपल्या जीवनामध्ये क्रिएट होतात, तयार होतात. तर आजपासून जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असाल किंवा गोंधळलेले असाल, फक्त तुमच्या श्वासावर लक्ष द्या. कारण तुमचा श्वासच तुमचा खरा गुरु आहे मित्रांनो. माझे जे गुरु आहे सुभाष पत्रीजी सर, ते नेहमी एकच गोष्ट सांगतात बघा, की तुम्हाला माहिती आहे तुमचा जन्म होतो तेव्हापासून जेव्हा मरेपर्यंत तुमच्यासोबत सुरुवातीपासून जी कुठली गोष्ट तुमच्यासोबत असते ती असते तुमचा श्वास. ठीक आहे. आता तुम्ही पास्ट लाईफ मानता नाही मानत, पुनर्जन्म मानता नाही मानत, डझंट मॅटर, म्हणजे त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहे. तुम्ही माना नका मानू, पण तुम्हालाही माहिती आहे की पुनर्जन्म हा असतो. ठीक आहे. मग आपल्यासोबत प्रत्येक क्षणी म्हणजे आपण मरतो तेव्हाही त्याच्यासोबतही नंतर जेव्हा आपली म्हणजे आपल्या मेल्यानंतरही आपल्यासोबत जी गोष्ट आपल्या जर्नीमध्ये सुरू असते ती असते आपल्यासोबत जो असतो तो आपला श्वास असतो. ठीक आहे. मग म्हणून आपल्या श्वासासोबत जेव्हा आपण कनेक्ट होतो म्हणजे त्या गोष्टी ध्यानातून होतात आणि जेव्हा आपण आपल्या श्वासासोबत कनेक्ट होतो ना, तेव्हा आपल्याला हळूहळू आपल्या सर्व गोष्टी माहीत व्हायला लागतात. म्हणून बघा, तुम्ही तुम्हाला जेवढं ओळखता, ठीक आहे, तेवढं तुम्हाला दुसरं कोणीच नाही ओळखू शकत. म्हणजे मी असं म्हणेन इथे की तुमचे आईबाबासुद्धा तुम्हाला एवढं ओळखू नाही शकत जेवढं तुम्ही तुम्हाला स्वतःला ओळखू शकता. म्हणून म्हणतात ना की म्हणजे ते म्हणच आहे बघा, ते म्हणतात, ते आपण खूप वेळा ऐकलं असेल की जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाही तोपर्यंत तुम्ही अख्ख्या जगाला पण ओळखू शकत नाही. आणि त्याच्यासाठी तुमचा खरा जो गुरु आहे तो आहे तुमचा श्वास. त्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला ओळखू शकता. म्हणून माझे गुरु नेहमी एकच गोष्ट म्हणतात की युअर ब्रीथ इज युअर फर्स्ट गुरु. तुमचा जो श्वास आहे तोच तुमचा पहिला आणि शेवटचा गुरु आहे आणि तोच तुम्हाला खरं मार्गदर्शन करू शकतं. आणि त्याच्यातच काय होतं ना, आपल्या श्वासातच अख्ख्या ब्रह्मांडाचं रहस्य दडलं आहे. तर नेहमी काहीही झालं ना तर श्वासाकडे लक्ष द्यायचं. आज कधीही तुम्हाला फार स्ट्रेस वाटला, टेन्शन आलं, काहीही होऊ द्या, म्हणजे इव्हन निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी कुठलीही, तुमच्या श्वासासोबत ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट होता ना, तेव्हा बघा तुमच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये किती जादू म्हणजे तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये लिहा की मी माझ्या श्वासाशी पूर्णपणे जोडत आहे. आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.